जास्त अधिक ज्यांनी समालोचन केलेलं आहे भाऊ पाटील सर यांचा दमदार आणि बुलंद आवाज ऐकूया डोंबिवलीचा आवाज टेनिस क्रिकेटचा खेळाच्या पूर्वार्धामध्ये. धन्यवाद. हॅलो 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 थोडंसं वॉल्यूम द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे गुरु मे देव सर्व कार्य तू सर्वदा. चौथ्या विद्या 64 कलेचा अधिपती गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा ज्या आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी शिलर राकेश म्हात्रे आमच्या दोन बंधुरा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. टॉस जिंकला आपण तर 30+ संघाने आणि बॅटिंगसाठी आपण पाहू शकता. चला पोलीस कर्मचाऱ्यांमधील एक कोणतरी खेळाडू या जेणेकरून आम्हाला नावं माहिती पडतील. पहिलं षटक घेऊन येतोय आपण तर 30+ संघाच्या माध्यमातून किशोर येतोय आमच्या समालोचन कक्षा यांकडून. स्वानंद देखील येतात त्याचं देखील हार्दिक स्वागत. पहिला चेंडू बॅक पुढे जाऊन कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. खेळपट्टी मातीची आपण पाहू शकता. शेना आणि मातीने बनवलेली खेळपट्टी. चौकार षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणारे विजय गायकवाड यांच्या माध्यमातून चेंडू वेल लेप केलाय. पंच वाईड चिकून करतायत. अबांत धावेने खातं उघडलं जातं कोळशेवाडी पोलीस स्टेशनचं. नाही कल्याण प्रीमियर लीग मध्ये अंडरआर्म क्रिकेट नाही पोलीस सातत्याने क्रिकेट खेळत असतात ना. आता प्रथमेश आपण पाहतोय कारण प्रत्येक वेळी ड्युटी करून त्यांना कंटाळा देखील. ओ चांगला चेंडू यावेळेला आपण तर तिथे आपण मित्र कदाचित एक धाव असावी आणि एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता कोळशेवाडी पोलीस स्टेशन प्रथम बॅटिंग करताना. स्ट्राईक एंडला आपण रोहितला पाहू शकतो. नौशकला मिलिंद आणि गोलंदाजी मार्कवर 30+ संघाच्या माध्यमातून किशोर गायकवाड आले. प्रथमेश देखील आता आमच्यासोबत जॉईंट आहेत. करंट आपण तर काळन देखील असणार आहेत. हो ऑन साईडला वळवलाय चेंडू चाललाय. यावेळेला आपण डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव कंप्लीट केले. 30+ संघ देखील खूप चार्जेस संघ बघायला मिळतोय तर त्यांना देखील सकाळच्या सत्रामध्ये मॅच खेळायला भेटते प्रथमेश. त्यामुळे आयोजकांना त्यांनी देखील धन्यवाद दिला असेल. जे नियम आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू कारण प्रथमेशने काल इथे समालोचन केलंय त्यामुळे त्यांना नियम माहिती असतील. प्रथमेश तारेला लागला तर म्हणजे कॅच झेल पकडलं तर आउट आहे. नाही काही ठिकाणी तारा आहेत तर तिथे मात्र बॅट नसतो आणि चौकार गेला तर चौकार आहे. षटकार गेला तर षटकार. टावरचा पण तेच आहे. 3 धावा धाव फलक ते आपण पाहू शकतो. 4 धावा आहेत मग. हो पहिला चेंडू हा देखील आपण तर पंच वाईड चिकून करतायत. तर पहिला चेंडू देखील अशा प्रकारे टाकला होता. त्यानंतर मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी प्रथमेश. यस बघा चेक वॉल्यूम प्लीज यंगस्टर. हॅलो हॅलो 1 चेक 1 वायर वॉल्यूम वायर माईक हे 1 चेक 1 टेस्ट चेक 1 टेस्ट हे 1 चेक 1 टेस्ट. गोष्टीची नोंद घ्या. तारांवरती बॉल लागला झेल घेतला तर आउट असेल. षटकार गेला तर षटकार. चौकार असेल तर चौकार. सिंगल घेतली तर सिंगल. जे काही घडेल त्याच धावा किंवा तोच निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. टॉवरचा पडद्याचा आतमध्ये बॉल थांबला तर डिक्लेअर 1 1 रन असेल. स्ट्राईक रोटेट होणार नाही या गोष्टीची नोंद घ्या. आणि जर का बाहेर आला तर धावून जितक्या धावा घेतल्या जातील तितक्या तुम्हाला दिल्या जातील. टॉवरला लागून झेल घेतला तरी फलंदाज बाधत असेल. समोर जो छोटासा झाड आहे त्याला जरी लागला बॉल झेल घेतला तर विकेट. चौकार गेला तर चौकार. षटकार गेला तर षटकार किंवा धावून जितक्या तुम्ही धावा घ्याल तोच नियम तुम्हाला सर्वांना लागू असणार आहे या गोष्टीची नोंद घ्या. नक्कीच प्रथमेश तुम्ही खूप चांगली माहिती दिली. टावरला जर आपण तर चेंडू लागला झेल पकडला तर बाद आहे. झाडाला देखील चेंडू लागला झेल पकडला तर बाद आहे. तर या सूचना आपण रेग्युलर संघाला तर करूच. ही प्रेक्षणीय मॅच आहे त्यामुळे एवढं काही आपण बघितलं तर इश्यू निर्माण होणार नाही. पण जेव्हा रेग्युलर संघ खेळतो तेव्हा मात्र थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता वैयक्तिक पहिलं संघाचं आपण दुसरं षटक घेतोय. विकास येतोय. विकासला आपण पाहू शकता. विकास गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे आपण तर 2 बॅटर मैदानात दाखल झाले आहेत.
स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला रोहितला आपण पाहू शकता. विकास गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला रोहितला आपण पाहू शकता. चला फास्ट घ्या जरा, कारण का रेग्युलर संघ देखील इथे उपस्थित आहेत, त्यामुळे तुम्ही लवकर खेळणं फार गरजेचं आहे. विकासचा पहिला चेंडू यावेळेला आपण तर खेळून काढलाय. चेंडू जातोय, जोपर्यंत आपण चेंडू फील्ड होईल एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 9 धावा. विकास गोलंदाजी मार्ग मिलिंदला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू, सन्मान दिलाय, सॉफ्टेने पुश केलाय, फक्त पुश करो खुश रहो. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. कोलशेवाडी पोलीस स्टेशन. प्रथम जर विचार केला ना, पोलिसांचा भरपूर आपण पाहिलं तर सातत्यानं त्यांना धावपळ असते आरोपींच्या मागे धावणं, पण आज मात्र चेंडू मारायचा आणि मग धावायचं त्यांना. आज वेगळी स्थिती आहे. थोडासा वेळ देखील मिळालाय त्यांना आणि त्या वेळाचा आनंद घेत आहेत क्रिकेट खेळून. फुल टॉझर लॉफ केला यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव कंप्लीट केली होते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. कोळशीवाडे पोलीस स्टेशन प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. 11 4 षटकांची प्रेक्षणीय मॅचेस. नाही, आयोजकांना धन्यवाद देऊ, तेवढं कमी करे. सकाळी जी मॅच खेळत आहेत त्यामुळे कुठेतरी आपण तर नंतर मात्र वेळ जाणार नाहीये. ओ यॉर्क लाईनचा चेंडू, विकासचा झकास गोलंदाजी करतोय, सॉफ्टने चेंडूला पुश करतोय. मिडॉनवरनं जोपर्यंत आपण तर लॉंगॉनवर क्षेत्र येतोय, मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या धाव फलक 12 धावा. मला वाटतं प्रथमेशला देखील सतीश दादा स्मृती चषकमध्ये जावं लागेलच, कालच चर्चा झाली त्यांच्या नावाची. ओ चांगला चेंडू, बॅकवर जाऊन यावेळेला कट करायचा होता. टॉस चेंडूची समाप्ती होते. प्रथमेशच्या हातात मोबाईल म्हणजे काहीतरी वेगळं करणार. असू दे, चांगले समालोचक आहेत आमचे. आणि आज त्यांच्या नावाची रात्री भरपूर चर्चा झाली की प्रथमेशला बोलवायचंच काही करून. पण काही समालोचक असे असतात ना, प्रथमेश आता बोलायचं नाहीये, ते बॅटर बाद होतं, पण असं नका करू. ज्याला जिथे आयोजकांनी बोलवलं त्याला जाऊ दे. तुम्ही तिथे मध्ये जाऊन काही सांगू नका की मी येतो, मला ठेवा, असं नका करू. चला, दोन्ही संघांच्या संघनायकाने सोनारपाडा आपण तर विपक्ष वाकलन योगेशचा संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहे. तर त्यामुळे दोन्ही संघ जर आले असतील तर जगदंबा वाकलन बी संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. जगदंबा बी काल देखील हा संघ खेळला मोठागाव चषक मध्ये. कमी धावा होत्या पण विपक्ष संघाला इतका संघर्ष करावा लागला ना सोमनाथ अँड कंपनीने. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. कोलशेवाडी पोलीस स्टेशन 12 धावा. देवेन आलेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला मिलिंदला हलक्या हाताने आपण इथं पुश केलं. एक धाव कंप्लीट केला. जरा क्षेत्ररक्षण करताना सर्व खेळाडूंना मी नम्रतेची विनंती करू, टावर आहेत त्यामुळे सांभाळून क्षेत्ररक्षण करा. 2 धावा गेल्या तरी चालतील पण तुम्हाला दुखापत होता कामा नाहीये. नाही, प्रथमेश आता एक घटना घडली की एका खेळाडूने, त्याचं नाव देखील प्रथमेश पाटीलच होतं, झेल पकडला, रस्सीवरती पाय पडला आणि पाय फ्रॅक्चर झाला. अशा घटना घडत असतात. त्यामुळे सातत्याने खेळाडूंना आम्ही विनंती करू की कोणी वेगाने धावू नका. टावर्स आहेत मोठे, त्यामुळे त्यांना जर लागलात तुम्ही तर कदाचित दुखापत होऊ शकते. हो, देवेंचा हा चेंडू लेग स्टंप सोडणारा पंच वाईड चिकून करतात. अतिरिक्त धावेने भर धावसंख्या वापर करते आपण पाहू शकता. फिरोज सर मॅन फ्रॉम कल्याण सातत्याने हे देखील खूप चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचे बंधुराज देखील समीर खान देखील खूप चांगले क्रिकेटर आणि चांगले आयोजक देखील आहेत. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर द मारा करतोय. एज लागली यावेळेला, बॅटर बाद होतोय. यश मिळतंय यावेळेला देवेंद्रला. तिसगाव 40+ संघाला यश मिळतं. प्रेक्षणीय मॅच आहे. नवीन बॅटर येतात यावेळेला आपण पाहू शकता. चला, सोनारपाडा विपक्ष जगदंबा वाकलन बीचे संघनायक टॉस साठी या. बघा आयोजकांची प्रचंड मेहनत. नाही, विपुलला मला वाटतं काहीतरी दिसलं मैदानात, लगेच पायाने बाजूला केलं. नाही, हे लक्ष पाहिजे ना, खेळाडूंना दुखापत होता कामा नाहीये. त्याबद्दल विपुल तुम्हाला धन्यवाद. चला योगेश या.
योगेश पाटील एक जबरदस्त क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू, सिनियर खेळाडू आहेत. योगेश या आपलं देखील तिसाई चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या संघाला देखील देवेन डान्सिंग डाऊनच्या मध्ये लॉफ केलं. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या आता फलकरते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या सर्व खेळाडूंना आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. खरं का तिसगाव 40+ संघ देखील एक ताकदवान संघ आहे. ओ चांगला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. योगेशला आपण पाहू शकता. देवेंद्र योगेश राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग होतो. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. बा सरांना आपण पाहू शकता. पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम भिवंडी, फिरोज सर मॅन फ्रॉम कल्याण. फटका चांगला यावेळेला चेंडू चाललाय आपण तर यावेळेला वडिष्ठ रिजन मध्ये जो पण क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राजीव यांचं. धावसंख्या 1 ने पुरसते. धावसंख्या दाखल कधी फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 17 धावा आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसगाव 40+ संघाने खूप चांगला खेळ केलाय. मैदानावर धावा रोखल्या आहेत त्यांनी. 3 षटकाचा खेळ संपलाय तर 4थं षटक प्रगती पथावर असणार आहे. चला जगदंब वाकलन संघाचे संघनायक जर पण आला असता तर या, कारण का सोनारपाडा संघाचे संघनायक इथे आलेले योगेश पाटील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गुरु आलेत गोलंदाजी मार्कवर. नाव खूप चांगलं आहे, नावाप्रमाणे गोलंदाजी करतात का पाहायचंय. शिवदास देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काल काय खेळ केला होता मोठ्या गाव चषक मध्ये. ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग रिज, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिज मध्ये डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकत 19 धावा धाव फलकती लागल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गुरु गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा येणेकडून. योगेशचा हा चेंडू उडवला योगेशने. झेलची शक्यता मिड ऑफला, झेल ड्रॉप. काय चाललंय मैदानावर बघा, चेंडू बरोबर थोडंसं खेळणं चालू आहे. हे घडतं असं. प्रेक्षणीय मॅच आहे. 40+ खेळाडू आहेत. सातत्याने फिटनेसकडे लक्ष थोडंसं कमी असतं, पण आता सर्व 40+ खेळाडू फिटनेसकडे भरपूर लक्ष देतात, वॉकिंग करतात. हा चेंडू उंच गेला यावेळेला. स्क्वेअर लेगला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप अडवण्यात यश मिळवलंय. चौकार गेला नाहीये. इथे धावा आपण तर कोळशेवाडी पोलीस स्टेशनला मिळतात. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. 23 धावा. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय. बॅटर बाद होतोय. अजून एक दे धक्का आपण तर कोळशेवाडी पोलीस स्टेशन संघाला. चकोर मेजर येत आहेत. नाही अजूनही काही पोलीस कर्मचारी येत आहेत, पण आता थोडासा मला वाटतं त्यांना चेंडू कमी मिळतील. तिसाई चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. चांगला चेंडू यावेळेला मिड ऑफला. झेलची शक्यता. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या त्या चित्याच्या वेगाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल कधी 25. आज विचार केला तर मोठा गाव चषकचा देखील अंतिम दिवस आहे. तिथे देखील सेम पारितोषिक आहे. 1,50,000 आपण तर 50,000 25,000. म्हणजे जे टॉप मध्ये 3 संघ पोचतील टॉप 3 मध्ये, त्यांना बघितलं तर प्राइज आपण तर सेम मिळू शकतोय. षटक संपलंय. आपण तर कोळशेवाडी पोलीस स्टेशन संघाने प्रथम बॅटिंग करताना 25 धावा केल्या आणि 26 धावांचं मापक लक्ष असणार आहे तिसगाव 40+ संघासमोर. चला टॉस देखील आपण करूया. प्रथमेश दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला आपण तर योगेश पाटील असणार, तर दुसऱ्या बाजूला आपण तर शिवदास कायकर असणार आहेत. अमोल पाटील या
टॉस साडी अमोल करण ठाकूर देखील येतात मला वाटतं संघनायकाच्या भूमिकेत. तसं आपण टॉस करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. एका बाजूला सोनारपाडा संघ आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला जगदंब वाकण ब संघाला आपण पाहत आहोत. टॉस कंप्लीट केला जाईल. दादा या आपण हिट्स टॉस आपण कंप्लीट करतोय. कॉल जगदंब वाकण ब संघात असेल. हेड्स इज दी कॉल अँड तेच इट इज. टॉस जिंकलाय. प्रथमतः सोनारपाडा टीम कॅप्टन निर्णय काय असेल? फिल्डिंगचा. जर खेळपट्टी तुम्ही पाहाल डबल विकेट आहे, अगदी मोठी विकेट तुम्हाला पाहायला मिळते. काय सांगशील खेळपट्टी बाबत? खेळपट्टी खूप चांगली दिसते इथून आणि स्कोर होईल असं वाटतं इथे. ओव्हरऑल या स्पर्धेबाबत काय सांगशील? कारण बऱ्याचशा वर्षानंतर जरीमारी क्रिकेट संघ तिसगाव यांनी श्री तिसाई चषक ही स्पर्धा नामांकित स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. स्पर्धेबाबत काय सांगशील? स्पर्धा खूप चांगली भरवली आहे कारण की यांच्याकडे म्हणजे गावाकडे ग्राउंड नसल्यामुळे त्यांची स्पर्धा शक्यतो होत नाही, पण ग्राउंडवर खूप मेहनत घेतली आणि यावर्षी त्यांनी स्पर्धा भरवली, तर त्यांचंही अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावला. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? की बॅटिंगच केली असते. मनासारखं होतंय, हवं ते मिळतंय. चोर बॅटिंग करताना खेळपट्टी प्रत्येकाला खूप चांगली साथ देते. तर काय अंदाज असेल एकंदरीत 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60-65 पर्यंत प्रयत्न करू. आज संपूर्ण प्लेइंग 11 कॉम्बिनेशन एकत्रित आहे का तुमचं? नाही, थोडे प्लेयर्स कमी आहेत. ओके, तर भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असेल. टॉस बॉक्समधून माहिती अशी येते टॉस इथे जिंकलेला आहे तो सोनारपाडा टीमचा कॅप्टन आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. स्पर्धा तुम्ही पाहता जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 दिवस दुसरा. आणि येस, ग्राउंडचं प्रत्येकाने कौतुक केलं कारण 7 ते 8 दिवसांपूर्वी मित्रांनो जर तुम्ही त्याला असता तर मात्र तुम्ही आता जो ग्राउंडचा हाल पाहतात तुम्हाला विश्वासही बसला नव्हता की या ग्राउंडवरती इतकं वेगवेगळेपणा तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजकांची मेहनत आहे, आयोजकांच्या मेहनतीला सलाम. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. चला सामना हा हे वन चेक. किशोरदादा गायकवाड आणि अमितदादा सोनावणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. चला हरकत नाही. चला मॅच आपण सुरू करतोय. येस, वेलकम तन्मय, आपलं देखील स्वागत आहे. चला आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. एका बाजूला तिसगाव 40+ संघाल तुम्ही पाहता, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत हे सर्व आमचे पोलीस बांधव तुम्हाला पाहायला मिळतात. KPL मध्ये देखील अप्रतिम भन्नाट प्रदर्शन राहिलं. खरं तर रक्षक 11 आणि प्रहार 11 या 2 संघांमध्ये सामना तिकडे आपण पाहिला. त्यामुळे क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि हा भारत आहे. क्रिकेटवरती प्रत्येकाचं प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे खरं तर या पोलीस बांधवांना क्वचितच वेळ मिळतो आनंदाचा. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डेफिनेटली अगदी योग्य संगीत. सर बॉलर नेम कळवा प्लीज, साहेबांना विनंती आहे. बॅकफुटला जाऊन कट केला गेलाय. पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड इकडे प्रचंड फास्ट आहे. फिल्डर चेस करतायत, बॉल थांबणार नाहीये. पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय. कराल तर साहेब आणणारच. कारण खरं तर आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणार आपण पाहतोय. सदरक्षणाय
कलनिग्रणाय असे आमचे पोलीस बांधव फार कमी वेळ मिळतो त्यांना. खरं तर KPL मध्ये ते जिंकले, त्यांच्या नावावरती ट्रॉफी देखील राहिली, पण ती ट्रॉफी घेण्याकरिता देखील त्यांना वेळ राहिला नव्हता, कारण बऱ्याचशा खेळाडूंना तिकडे नाईट ड्युटी लागली होती. आणि जेव्हा ते खेळत होते त्यांच्या वॉकी टॉकीवरती सातत्यानं त्यांना कॉल येत होते, त्यांना वारंवार सूचना येत होत्या, त्या त्यांना फॉलो कराव्या लागत होत्या. त्यामुळे ड्युटी बदलून किंवा ॲडजस्टमेंट करून ते खेळायला आले होते. कौतुक आहे खरंच. आपण सण साजरे करतो गर्दीत, कारण उभा आहे पोलीस वर्दीत असं म्हटलं जातं. प्रत्येक सणाला आपण आनंदानं सेलिब्रेशन करतो, ते सण साजरे करतो, पण त्यांना सेलिब्रेशन, त्यांना ते सण साजरे करायला मिळत नाही. दरम्यान आणखीन एक चांगला फटका आहे आणि मला तर वाटतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पंचांचा इशारा येतो. चौकार करतात अमितदादा सोनावणे, एक भरपूर प्रचलित आणि मोठे उद्योगपती आहेत. सोनावणे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण पाहतोय, पण आज अमितदादा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. कौतुक आहे. ही मंडळी फारशी तुम्हाला क्रिकेटच्या क्रीडांगणावरती दिसणार नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये. आणि आपण पाहतो आमचे पोलीस बांधव सातत्यानं जनतेचं रक्षण करण्यासाठी तत्पर असतात, सदैव ते त्यांच्या पाठीशी असतात. पण आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी हे सर्व मंडळी इथे या क्रीडांगणावरती. तिसरा क्रीडांगण सुंदर क्रीडांगण आहे मित्रांनो. या क्रीडांगणाची चर्चा आज अखंड कल्याण डोंबिवलीमध्ये का होते, त्याचं कारण आयोजकांनी घेतलेली अफाट मेहनत या क्रीडांगणासाठी. गेल्या 8 ते 9 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे या क्रीडांगणाचा हाल बदलून टाकलेला आहे. काही क्षणापूर्वी, काही दिवसांपूर्वी जर तुम्ही इथे आला असतात तर विश्वासही तुम्हाला बसला नसता की या क्रीडांगणावरती स्पर्धा आहे. पण त्यानंतर दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून घेतलेली ही मेहनत आयोजकांची. ही यंगस्टर काय सुरू आहे? चेक 1 वॉल वायर माईक. तसं 18 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा बॉलर तयार होता. समीकरण भरपूर सोपं आहे. सध्या तिसगाव 40+ या संघासाठी नेहमीच सराव सत्रावरती आपण त्यांना याच खेळपट्टीवरती पाहतो, या क्रीडांगणावरती त्यांचा सराव सुरू असतो. बहुत यार ऑल ड्रॉप केलाय. फिल्डर आहे तिकडे, थोडे फंबल झाले, मिस्टेक झाली आहे. सेकंडसाठी पलटतील का? अमित दादा देखील एक चांगल्या लयमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मला तर वाटतं सराव करून आलेत की काय अमित दादा. येस, सिंगल कंप्लीट झाले. सोनावणे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यशस्वी उद्योजक. या स्पर्धेमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. अमित दादांचं कौतुक आहे. बघा क्या बात आहे. रनआउटची संधी आहे आणि रनआउट देखील. फायनली विकेट मिळाली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या खात्यामध्ये पहिली विकेट. कमॉन डीजे. क्या बात आहे, क्या बात आहे डीजे. जबरदस्त संगीत. गुन्हा कराल तर तुम्हाला दंड सोसावा लागेल. हेच सांगत असताना हे संगीत, त्या उद्देशाने हे संगीत असं गायकवाडांचं योग्य आहे. गुन्हा जर तुम्ही कराल, समाजामध्ये तुम्हाला थारा नाही आहे. यासाठी पोलीस बांधव सातत्याने कार्यरत असतात. कारण जेव्हा जेव्हा ते खेळण्यासाठी येतात तेव्हा पूर्ण फ्री नसतात. आपण म्हणतो की त्यांना वेळ मिळाला आहे, पण नाही, खरं तर वेळ मिळत नाही. त्यांना वेळ काढून यावा लागतो. वेळ त्यांच्याकडे फार कमी. बॅटची आहे फाईन लेग मध्ये. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. KPL मध्ये देखील आपण पाहिलं, आमचे API साहेब देखील आले होते. खरं तर ज्येष्ठ पोलीस निरीक्षक साहेब देखील तुम्हाला तिकडे पाहायला मिळाले. सर्वांची उपस्थिती आपण पाहिली. पण आज मला तर वाटतंय हवी तशी टीम कंप्लीट झाली नाही, त्यामुळे धावसंख्या तितक्या चांगल्या बनता आल्या नाही.
का प्रत्येकाला बघा आपली ड्युटी देखील ॲडजस्ट करावी लागते तिकडे बघा, कारण जरूर शब्द दिला असेल बऱ्याचशा आमच्या पोलीस बांधवांनी पण ड्युटी लागली किंवा काही काम आलं त्यामुळे कदाचित त्यांना इथे उपस्थित राहू शकले नाही किंवा त्यांना इथे राहायला जमलं नाही. महत्त्व जास्त त्यांच्या ड्युटीला आहे, जास्त महत्त्व त्यांच्या कामाला आहे, कामाला प्राधान्य देत असतात ते. ऑन साईडला घ्यायचा होता, क्या बात आहे, या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय आणि आता मात्र आपण पाहतोय येणारं समीकरण 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. षटक संपन्न झालंय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आता 17, पुढच्या 12 मध्ये करायच्यात 9. 30 गाव 40+ ला. येस दिजे बोला तयार. फुल टॉस, पॅचेज, विकेट कीपर. चांगली अष्टरक्षणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव मिळत नाही. डॉट बॉल. बॉल तयार. ऑफ साईडच्या मध्ये टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. मिडॉन मधून सेकंडचा कॉल असेल का पाहूया. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक सध्या पुढे आलाय. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळते येणारे 10 बॉल आणि 8ची गरज आहे. 10 चेंडू 8ची गरज, हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. ऑसला पूल करायचा होता, संपर्क नाहीये. खरं तर काल विपुल बघा ज्यांच्यासाठी आयोवा कॅचसाठी 8,000 पर्यंत पारितोषिक लावलं होतं, हेमंत गायकवाड आलेले आहेत. सलग 3 दिवस कामावर सुट्टी घेतलेली आपल्या स्पर्धेसाठी. बघा सौरभ, मोठी गोष्ट आहे. आपली स्पर्धा, त्याला माहिती आपल्या आपल्या गावाची स्पर्धा, आपल्या हक्काची स्पर्धा आहे. तिकडे काम करणं, मेहनत करणं आपली जबाबदारी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक वेदांत इंटरनॅशनल स्कूल्सच्या वतीने आणि आयवा कॅचसाठी आपण पाहतोय 100 रुपयांचं पारितोषिक वेदांत इंटरनॅशनल स्कूल्स. सौरभ गायकवाडकडून आयवा कॅचसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक हेमंत गायकवाडला. क्या बात आहे. पॅचेस टेकन बाय विकेट कीपर सक्सेसफुली इज गॉन. आणखी एक मोठा धक्का 30 गाव 40+ ला. सात चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू 7 धावा आहे समीकरण. ऑसायला लॉफ करायचा होता, संपर्क नाहीये. आता मात्र मॅच मध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. बघा पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहतो एका बाजूला सुन्नारपाडा संघ, दुसऱ्या बाजूला जगदंब वाकण ब, त्यानंतर उंबरड्यानी वाडेघर, सागाव मात्रेपाडा, वडवली बी आणि मानेरे असे 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साइडला घ्यायचा होता. कदाचित आता सामना पलटू शकतो. पुन्हा एकदा या मॅच मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा कमबॅक होऊ शकतो. आता पाहूया काय घडतंय, कारण 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा. क्या बात आहे. ऑन साइडला पूल केलाय, इनफिल्डच्या वरून उडवला. फिल्डर तिकडे आहेत, बॅकअप चांगलं मिळालं. 2 धावा मिळतील का पाहूया. सहज मिळतील, सहज 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 5 धावा. पहिला बॉल खरं तर डॉट आला,
त्यामुळे 4 चेंडू आणि विजयासाठी 5 करायच्या. चला 4-5. ऑफ साईडला वळवला, पुन्हा 1 रन कंप्लीट होईल. सेकंडसाठी पलटतील का? हो, कॉलिंग चुकतीये आणि इथे 2 धावा मिळतील. चुकीच्या एंडवरती थ्रो झाला, बॉलिंग एंडवरती थ्रो यायला हवा होता खरं तर. विकेट मिळाली असती पण हरकत नाही. आता येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावा. समीकरण सोपं झालं. 40+ साठी आता ऑफ साइड रिजन मध्ये फटका चांगला कवसला. फिल्डर तिकडे थोडं फंबल होता. सेकंडसाठी पलटतील आणि दुसरी धाव पूर्ण होईल का पाहावं लागेल. होईल देखील. तिसरी देखील होईल आता. कदाचित कदाचित पलटल्यात. हो नाही, हो नाही, काय घडतंय. नाट्यमय क्रिकेट तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि येस, धावा 2 पूर्ण झाला. 2 चेंडू आणि आता अवघ्या 1 धावेची गरज. जर इथून एखादी विकेट आली तर मॅचला कलाटणी मिळेल. पाहूया काय घडतं. विकेट जर आली, डॉट बॉल जर आला तर मात्र सामना रंगेल. 2 चेंडू 1 धावेची गरज. ओ क्या बात है. तिसगाव 40+ संघाला घाम फोडला अक्षरशः महाराष्ट्र पोलीस दलानं. क्या बात है. आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. क्लोज फिल्डिंग. आता बघा फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. अक्षरशः घाम फोडला तिसगाव 40+ ला. बघा तिसगाव 40+ संघ नेहमीच सराव मध्ये, नेहमी प्रॅक्टिस सेशन मध्ये, तरी देखील आता त्यांना नाकी न आणल्या त्या धावा चेस करण्यासाठी. काय बॉलिंग झाली, काय बॉलिंग झाली महाराष्ट्र पोलीस दलाची. अप्रतिम लाजबाब गोलंदाजी. चला आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. ओ सॉफ्टवेअरने डिफेन्स केलाय. रनआउटची संधी होती. चाच पडत राहिले तिकडे. 1 धाव पूर्ण. या चित्त थरारक सामन्यामध्ये अंतिम बॉल वरती विजय मिळवला तिसगाव 40+ न. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन.